त्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दत्ता धनकवडेंनी हा दावा केलाय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात लवकरच घोषणा होईल असं धनकवडेंनी म्हटलंय। तर दोन्ही पक्षातील नेत्यांचं बोलणं झालं असल्याची माहिती सुद्धा धनकवडेंनी दिली आहे। राष्ट्रवादी या एकत्रच येणार आहेत, त्याचा काही विषय नाही आहे। त्या बाबतीमधल्या चर्चा झालेल्या आहेत, फक्त आता घोषणा होणं बाकी आहे आणि ती घोषणा लवकरच होईल। आपल्याला एक चांगली बातमी त्या माध्यमातून मिळेल। आज स्मिताताई कोंढरेंच्या माध्यमातून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झालेला आहे त्यांचा, माजी नगरसेविकांचा। प्रभाग क्रमांक 38 हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला आहे आणि या ठिकाणचे पाचीच्या पाची उमेदवार हे चांगल्या मताधिक्याने निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो। दरम्यान दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीबाबत प्रस्ताव आलेला नाही असं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। तर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या शशिकांत शिंदेंनी म्हटलंय। आपण पाहूयात। माझ्या काय दत्ता धनकवडेंचं स्टेटमेंट आहे, नावच घेऊन विचारा। माझ्या आणि दत्ताभाऊचं काही बोलणं झालेले नाही। माझ्या आणि दत्ताभाऊचे कौटुंबिक संबंध गेले अनेक वर्षाचे आहेत। आम्ही एकाच मतदारसंघात काम करतो, पण असला कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही। दत्ताला काही वेगळी माहिती असेल, दत्ताभाऊंना तर मला माहिती नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारकडे असा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही ना आम्ही त्यांच्याकडे दिलाय। त्याच्यामुळे कुठलाही प्रस्ताव नसताना मला माहिती नाही की काय म्हणजे कसं काय ते असं म्हणले। त्यांना काही वेगळी माहिती असेल, त्यांच्या अंतर्गत चर्चा काय असेल तर मला त्याची माहिती नाही। आत्ताच्या घडीला महाविकास आघाडीमधून चर्चा होत असताना अजित पवारांच्या बरोबर आमच्या स्थानिक पातळीवरच्या असलेल्या लोकांची महाविकास आघाडी म्हणून अजित पवारांनी यावं अशा प्रकारची पण मागणी आहे। त्याच्यावर प्रमोरचा प्रस्ताव कसा येतो आणि मग महाविकास आघाडी आणि अजितदादा गट असा एकत्र येऊन निवडणुकाला जाणार का दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन आघाडी करून लढणार का, हा विषय हा उद्यापर्यंत आमचा निकालात